कामगार चळवळीची पार्श्वभूमी असलेलं माहेर, प्रोफेशन म्हणून आयुष्यात एअर होस्टेस म्हणून ग्लॅमरस क्षेत्रात 28 वर्ष काम, घरची आर्थिक बाजू सांभाळत राजकारणी नवऱ्याला खंबीर साथ देणाऱ्या, आक्रमक राजकीय नेते म्हणून ओळख असणाऱ्या नवऱ्यासाठी वेळोवेळी रस्त्यावर उतरणाऱ्या, सरकार प्रशासनाला जाब विचारणाऱ्या, ज्यावेळी नवऱ्यावर विनयभंगाचे आरोप झाले त्यावेळी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जात माध्यमांसमोर नवऱ्याची खंबीरपणे बाजू मांडणाऱ्या ऋता सामंत आव्हाड यांची गोष्ट आजच्या बखर लाईव्हच्या खास कारभारीन या सिरीज मधून। जितेंद्र आव्हाड महाराष्ट्रातील एक आक्रमक राजकीय नेता अशी त्यांची ओळख। त्यांच्या या स्वभावामुळे अनेकदा त्यांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात वाद निर्माण झालेत। राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यावर ते शरद पवारांसोबत राहिले। जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांचे जवळचे म्हणून ओळखले जातात, मात्र त्याही पेक्षा जास्त ओळखले जातात ते त्यांच्या आक्रमक अशा बोलण्यावरून। महाराष्ट्राला आक्रमक नेता अशी ओळख असणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्या कारभारणीची खास गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। बखर लाईव्हच्या माध्यमातून आम्ही नेत्यांच्या पत्नींची वेगळी ओळख तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। त्यांचं सहजीवन, त्यांनी त्यांच्या पतीला दिलेली साथ या सिरीज मधून आम्ही सांगत असतो। महाराष्ट्रातल्या आणखी कुठल्या नेत्याच्या कारभारणीची गोष्ट तुम्हाला बघायला आवडेल ती कमेंट करून नक्की सांगा, आणि अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। आपण बोलतोय जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी असणाऱ्या ऋता आव्हाड यांच्याबद्दल। ऋता यांची केवळ जितेंद्र आव्हाड यांची पत्नी हीच ओळख नाहीये, तर त्यांना माहेरून चळवळीची मोठी पार्श्वभूमी आहे। त्यांचे काका दत्ता सामंत हे मुंबईतले मोठे कामगार नेते होते। घरात आधीपासूनच चळवळीचं वातावरण, त्यामुळे वैचारिक बैठक ही ऋता आव्हाड यांची मोठी जमेची बाजू आहे। त्यांचं शिक्षण मुंबईतल्या बालमोहन शाळेत झालं, त्यानंतर त्यांनी कॉमर्स शाखेतून पदवी घेतली। जितेंद्र आव्हाड आणि ऋता आव्हाडांची लव्ह स्टोरी देखील तितकीच हटके आहे। या दोघांची ओळख लोकसभेच्या एका प्रचारादरम्यान झाली होती। त्याचं झालं असं की जितेंद्र आव्हाड यांचे वडील ज्या कंपनीत मॅनेजर होते तिथेच दत्ता सामंतांची युनियन होती। त्यावेळी मध्यावधी लोकसभेची निवडणूक लागली आणि दत्ता सामंत त्या लोकसभेसाठी ठाण्यातून उभे राहिले। ठाण्यात प्रचार सुरू असतानाच जितेंद्र आव्हाड आणि ऋता यांची ओळख झाली। तेव्हा आव्हाडांचं घर हे जेवणाचा अड्डा होता आणि याच दरम्यान जितेंद्र आव्हाड आणि ऋता सामंत हे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर 1983 ला जितेंद्र आव्हाड आणि ऋता सामंत यांचं लग्न झालं। त्यावेळी आव्हाड हे काँग्रेस पक्षाचं काम करत होते। त्यानंतर 1986 मध्ये एक दिवस वृत्तपत्रात एक जाहिरात आली आणि ती जाहिरात होती एअर इंडिया कंपनीची। जाहिरात पाहिल्यावर घरच्यांनी आग्रह केल्यामुळे ऋता यांनी सहजच कंपनीकडे अर्ज केला आणि त्यांची निवड झाली आणि पुढे 28 वर्ष त्यांनी एअर होस्टेस म्हणून एअर इंडियामध्ये काम केलं। या नोकरीमुळे त्यांना भरपूर पैसे मिळाले आणि त्यामुळेच त्यावेळी संपूर्ण घराचा आर्थिक डोलारा त्यांनी एक हाती सांभाळल्याचं खुद्द जितेंद्र आव्हाड यांनीच एका मुलाखतीत कबूल केलंय। त्या काळी माझं काहीच इन्कम नव्हतं, ऋताच्या पगारावर आमचं घर चालायचं अशी कबुलीच त्यांनी एका मुलाखतीत दिली आहे। त्यामुळे ऋता या आव्हाडांसाठी फायनान्शियल बॅकबोन ठरल्या। एअर इंडियामध्ये काम करत असताना माहेरची चळवळीतली पार्श्वभूमी त्यांना शांत बसू देईना। त्यावेळी हवाई सुंदरीच्या वयाचा मुद्दा गाजत होता आणि ते रिटायरमेंटचं वय होतं 35 वर्ष। मात्र स्त्री ही काही शोभेची वस्तू नाही, म्हणून तिचं देखील निवृत्तीचं वय हे पुरुषात इतकंच म्हणजे 58 असावं, यासाठी ऋता यांनी मोठा न्यायालयीन लढा दिला आणि अखेर त्यांना त्यात यश आलं आणि अखेर अटी शर्तीसह महिलांचं निवृत्तीचं वय 58 वर्ष करण्यात आलं। या लढ्यात त्यांना माहेरची असलेली चळवळीची पार्श्वभूमी मोठ्या प्रमाणावर कामी आली। 28 वर्षाच्या त्यांच्या या एअर होस्टेसच्या या कार्यकाळात आठवणीत राहणाऱ्या विमानातल्या भेटी कुठल्या असा प्रश्न विचारल्यावर त्या प्रश्नाला एका मुलाखतीत उत्तर देताना त्या सांगतात,
त्या म्हणतात, हवाई सुंदरी म्हणून काम करत असताना अनेक मोठ्या व्यक्ती, राजकीय व्यक्तिमत्व, उद्योगपती यांना पाहता आलं. मात्र मदर तेरेसा यांची भेट कायमच स्मरणात राहिली. त्यांचा साधेपणा कायमच मनाला भावला. विमान प्रवासात त्या जास्त बोलत नसत, पण त्या सतत जपमाळ करीत असत. अत्यंत साधी राहणीमान असलेली ही व्यक्ती समाजात एवढा मोठा बदल घडवून आणेल ही बाबच धक्का करणारी आहे. तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट देखील तितकीच स्मरणात असल्याचं त्या सांगतात. 28 वर्ष एअर होस्टेस म्हणून काम केल्यानंतर त्यांनी शहरी बचत गट आणि विशेष करून कमाठीपुरातल्या महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिर, त्यांची जनजागृती यासारखे उपक्रम राबवले. पण त्याचबरोबर स्वतःच्या करिअरचा डोलारा सांभाळत असताना ऋता या कायमच आपल्या पतीसाठी मैदानात उतरलेल्या दिसल्या. ज्यावेळी ठाणे महापालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता, तेव्हा आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात महेश आहेर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. ऋता यांनी पोलिसांना आहेर यांच्या विरोधातले सर्व पुरावे आणि कथित ऑडिओ क्लिप्सही दिली होती आणि तसंच आता पोलीस काय कारवाई करणार ते आम्ही पाहतो असं म्हटलं होतं. आणि आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी त्या समोर आलेल्या होत्या. नोव्हेंबर 2022 ला ठाणे आणि कळवा या दोन शहराला जोडणाऱ्या पुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या गाडीच्या बाजूने गर्दीतून वाट काढत पुढे जात होते. त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांची चुकीच्या उद्देशाने मला स्पर्श करून बाजूला केल्याचा आरोप रिदा रशिदा यांनी केला. त्यानंतर आव्हाड यांच्या विरोधात 354 अर्थात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. तेव्हा देखील त्यांनी हा आरोप खोटा आहे असं म्हणून पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि माध्यमांसमोर आपल्या नवऱ्याची बाजू भक्कमपणे लावून धरली. ऋता यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत एक ट्विटही केलं होतं आणि तेही त्यावेळी चांगलंच चर्चेत आलं होतं. मुळात स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून स्पष्टपणे, परखडपणे आपलं मत मांडत केवळ राजकीय नेत्याची बायको हीच ओळख न ठेवता ऋता आव्हाड यांची एक वेगळी ओळख महाराष्ट्राला आहे. वैचारिक बैठक, चळवळीची पार्श्वभूमी, ग्लॅमर क्षेत्रात केलेलं काम आणि वेळोवेळी आपल्या संसारासाठी पुढे आलेली खंबीर कारभारीण हीच त्यांची खरी ओळख होय. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा. राज्यातल्या आणखीन कुठल्या नेत्याच्या कारभारणीची गोष्ट तुम्हाला ऐकायला आवडेल ती कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.